एक अतिशय महत्त्वाची काश्मीरहून बातमी येते आहे आपल्याला. बघूयात. काश्मीरच्या बारामुल्लामध्ये अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. बारामुल्लामध्ये अतिरेक्यांशी जवानांचे अक्षरशः दोन हात होत आहेत. कुंझर गावात हे अतिरेकी दडून बसले होते. चकमकीमध्ये दोन जवान आपले जखमी देखील झालेले आहेत. यावेळी अतिशय महत्त्वाची बातमी. काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी सुरक्षा दलांची चकमक सुरू आहे. अतिरेकी आत घुसलेले आहेत आणि त्यामध्ये आपण बघू शकतो की आपले जवान दोन हात करतात. अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्याबरोबर. रामराजे, काश्मीरच्या बारामुल्लातली घटना आहे. अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. कधी सुरू झाली ही चकमक, जरा सविस्तर माहिती द्या. बिलकुल. काश्मीरमध्ये बारामुल्ला हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये यापूर्वी सुद्धा दहशतवाद्यांनी घुसून हल्ले केले होते. सकाळी 7:30 वाजता ही घटना कळालेली आहे लष्कराच्या जवानांना. ज्यावेळी 7:30 वाजता फायरिंग सुरू झाली, या ठिकाणी काहीतरी हालचाल होते अशी माहिती मिळाली होती स्थानिक पोलिसांना. स्थानिक पोलीस त्या ठिकाणी गेले होते आणि पाहणी करत असतानाच अचानकपणे हल्ला करण्यात आला, एन्काउंटर करण्यात आलं आणि त्यानंतर मात्र लष्कर सुद्धा पाचारण करण्यात आलं आणि दोघांनीही काश्मीर पोलीस आणि लष्कर आर्मी, इंडियन आर्मी या दोघांनीही प्रतिकार केला. असं समजण्यात येते की एका घरामध्ये लपलेले आहेत हे 3 अतिरेकी दहशतवादी असल्याचं आता सध्या तरी संशय आहे. कारण 3 जणांना पाहण्यात आले. या तिघांनाही रोखणं हे आव्हान असणार आहे. कारण सशस्त्र AK-47 सारखे वेपन जे आहेत ते या तिघांकडे आहेत आणि त्या ठिकाणी हे संपूर्ण कारवाई सुरू आहे. तो रहिवासी परिसर आहे, त्यामुळे नागरिकांना कोणतीही इजा होऊ नये किंवा घातपात होऊ नये ही खबरदारी बाळगावी लागत आहे. त्यामुळे आता सध्या तरी 2 जणांना गोळी लागल्याचं कळत आहे, हे झाल्याचं कळत आहेत. एक काश्मीर पोलीस आहे आणि एक लष्कराचे जवान असल्याचं समजते. आणखीन एका स्थानिक नागरिकांना गोळी लागलेली आहे. त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेलं आहे. धन्यवाद रामराजे. या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. रामराजे शिंदे आपल्याला माहिती देत होते. काश्मीरच्या बारामुल्ला इथली घटना आहे आणि म्हणजे निवासी भाग आहे. इथे अतिरेकी घुसलेले आहेत आणि जवान आपले शर्थीचे प्रयत्न करत आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.